असलेले अतिक्रमण हे बेकायदेशीर आहेत. पुरातन खातं, महसूल खातं, वन खातं या सगळ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात कायदेशीर मार्गाने आणि जो नियम हिंदूंना लागतो तोच नियम बाकी सगळ्या धर्मांना पण लागतो आणि त्या दृष्टिकोनातून विशालगडला मुक्ती जे प्रत्येक शिवप्रेमीची इच्छा आहे, प्रत्येक हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते इच्छा आहे, ती निश्चित पद्धतीने होईल एवढा विश्वास देवाभाऊच्या सरकारच्या वतीने मी सगळ्यांना देतो. प्रशासनाच्या वतीने दुजाभाव जो केला जातो तो तुम्ही स्वतः अनुभवलात, अशा प्रकारचं आपण भाषणात उल्लेख केला. नेमका दुजाभाव काय दिसला आणि त्या अधिकाऱ्यांना तुम्ही काय सांगू? बघा, अतिक्रमणासाठी काही कायदे बनवलेले आहेत. गड किल्ल्यांवर आपण पुरातन खात्याच्या परवानगीशिवाय एक वीट किंवा भगवा ध्वज पण उभं करू शकत नाही, परवानग्या लागतात. मग हे लोक कुठल्या हक्काने अधिकाऱ्यांनी इथे कॉन्क्रीटचे घरं बांधतायत, पाहिजे तेवढी घरं बांधतायत, वस्ती करतायत, इथे परमिट रूम चालवतायत, दारू विकतायत, चिकन विकतायत. हेच अगर त्यांच्या जामा मस्जिद हजी अली दर्ग्यावर केलं तर चालेल का? मग हा जो नियम मस्जिदीला लागतो तोच नियम आमच्या हिंदू धर्मस्थळांना आणि आमच्या शिवरायांच्या गड किल्ल्यांना पण लागणार. आणि म्हणून तिथे अगर तुम्हाला अतिक्रमण चालत नाही तर इथे पण अतिक्रमण आम्हाला चालणार नाही. ही भूमिका आमच्या हिंदुत्ववादी विचाराची सरकारची आहे. गड चढत असताना तुम्ही सांगितलं की मी यादी बनवत गड बनवली आणि कशा पद्धतीने जे अधिकारी आपल्या खुर्चीवर बसून कायद्याचं पालन करत नाही, डोळेझाक करतायत, त्यांना कदाचित बिर्याणीवर जास्तच प्रेम येत आहे, तर त्या सगळ्या अधिकाऱ्यांना जे बेकायदेशीर गोष्टींना प्रोत्साहन देत आहे, जे कुठल्याही नियमामध्ये बसत नाहीत, त्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याची जबाबदारी ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझी असेल. पुढचा शिवराज्याभिषेक काय अल्टिमेटम असणार आहे? लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला कायदेशीर मार्गाने सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पुढचा तिसरा ह्या गोष्टीवर आता त्याला टाळ्या मिळवण्यापर्यंत चांगलं असतं, पण शेवटी सगळ्या गोष्टीला विचारपूर्वक कायमस्वरूपी नुसतं एकदा काढलं परत त्या सगळ्या गोष्टी आला असं चालणार नाही. कायमस्वरूपी काढण्याच्या दृष्टिकोनाने मी कटिबद्ध आहोत. तुम्ही स्वतः म्हणला की बुलडोझर देखील चालण्याची वेळ आहे. अगर कोणी इथे बेकायदेशीर पद्धतीने पोलिसांच्यावर अगर जोर जबरदस्ती केली, बेकायदेशीर पद्धतीने अगर जमीनच लँड जिहादच्या निमित्ताने सोडायला नसेल तर आमच्या देवाभाऊचे बुलडोझर तयार आहे, ऑइलिंग करायला दिलेत, येतील आपल्या इथपर्यंत. ठिकाणी कायदा सांगतात आमच्याकडे कागदपत्र आहेत असं देखील अनेक जण सांगताना आलेले आहेत. आणि ती लढाई अर्थात पुरातन खात्याच्या निमित्त पुरातन खातं, वन खातं, महसूल मी काय सरकारच्या मंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो, अशा कुठलाच कायदा नाही ज्याच्यावर गड किल्ल्यांवर तुम्ही पुरातन खात्याच्या अंतर्गत असलेले हे गड किल्ल्यांवर तुम्ही कॉन्क्रीटचं बांधकाम तुम्ही करू शकता. म्हणून बोललो ना, त्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलावं, आपण माहिती घेऊ. आणि वेळेत गेले असते तर ते खासदार पण गेले नसते. पण मुळामध्ये उद्धव ठाकरे जे आता फिरतायत ते ज्या वोट जिहादच्या निमित्ताने त्यांच्या खासदारांना ज्या मुल्ला मौलवींनी निवडून दिलं त्यांना सलाम करण्यासाठी फिरताय. हे काय मतदारांना करायला फिरत नाही आहे. मुझको माफ कर दो मेरे अब्बा हे बोलायसाठी फिरतायत सगळे. कारण का त्याच मोहल्ल्यांमध्ये नमस्कार हे करून पाया पडून हे खासदार हे लोकांनी निवडून आणण्याचा प्रयत्न केलेला. पण शेवटी हे खासदार हिंदुत्ववादी विचाराचे आहेत, बाळासाहेबांचे खरे मावळे आहेत, म्हणून ते बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आलेले आहेत. ठीक आहे, विमानामध्ये असंख्य वेळी एकत्र प्रवास, आता कमर्शियल विमान आहे, आम्ही एक दुसऱ्याला विचारून थोडी तिकीट काढतो. आता फडणवीस साहेब त्याच विमानाने जात होते आणि कधी नाही तर उद्धव ठाकरेंना घर सोडण्याची अगर संधी मिळत असेल, विमानात बसत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना. शेवटी तुम्हाला खुर्च्याच दिसतील, बाकी काहीच दिसणार नाही. सांगतो चला, त्या जीर्णोद्धाराची जबाबदारी आता आमची आहे. कारण आमच्याच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना त्यांनी त्याचे जतन करण्याचं काम त्या देवीचं आता चांगल्या पद्धतीने आत्तापर्यंत केलेलं आहे. हिंदुत्ववादी विचाराचं सरकार म्हणून आम्ही जसं असंख्य मंदिरांसाठी आम्ही त्यांच्या सुशोभीकरण जीर्णोद्धारांसाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे, तसंच या
विशालगडवर असलेल्या त्या देवीचा जीर्णोद्धार करण्याची जबाबदारी आमच्या महायुती सरकारची आहे. आणि म्हणून त्या निमित्ताने भविष्यामध्ये जास्तीत जास्त हिंदूंनी कुठलीही भीती न ठेवता आमच्या विशालगडावर यावं, अभिमानाने यावं, एवढं आपल्या माध्यमातून आवाहन करतो. आपने उठाया उसको आपने कहा कि अगर गलत तरह से किसी ने अतिक्रमण की कोशिश की तो उसी तरह से उनको जवाब दिया जाए. देखिए, जो इंक्रोचमेंट आज हमारे विशालगढ़ पे है वो कल जामा मस्जिद या हाजी अली दरगाह पे चलेंगे क्या? वहाँ पे अगर हम लोगों ने जाके कुछ इलीगल स्ट्रक्चर खड़ा कर दिया तो फिर ये लोग हमको जिंदा तो छोड़ेंगे क्या? तो फिर जिस छत्रपति शिवाजी महाराज को हम अपना भगवान समझते हैं, वहाँ उन्होंने बनाए हुए विशालगढ़ पे अगर ये लोग इलीगल स्ट्रक्चर बना रहे हैं, अपने मस्जिदें बढ़ा रहे हैं, तो फिर हम क्यों सहन करें? जो नियम मस्जिदों को लगता है वही नियम हमारे मंदिरों को और हमारे ये गढ़ों को लगना चाहिए. और इसलिए अगर उधर इंक्रोचमेंट चलेगा नहीं तो इधर भी इंक्रोचमेंट हम सहन नहीं करेंगे. अच्छे आमदार टूटने के बाद उद्धव ठाकरे गया है वो सारे के सारे सांसद, उन्होंने हिंदुत्वरी विचार के सरकार में हमारे नरेंद्र मोदी जी के काम करने के लिए उन्होंने सोचा है, वो हमारे साथ आए हैं. जिस वोट जिहाद के नाम पे उद्धव ठाकरे ने कभी मस्जिदों में घूम के उधर वोट मांगे थे, आज उनको वो के अपने मतदारों को मिलने नहीं जा रहे हैं, मगर वो कॉन्स्टिट्यूंसी में जो वहाँ मुल्ला मौलवी मिले हैं उनको बैठे हैं, उनकी माफ़ी मांगने के लिए उद्धव ठाकरे घूम रहे हैं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.